नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. आज जगात नेमकं काय घडतंय, ज्याचा परिणाम तुमच्या माझ्या आयुष्यावर होऊ शकतो, त्याचा आढावा थोडक्यात आपण घेणार आहोत या सेगमेंटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ट्रम्प आणि पुतीन यांची भेट झाली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि जे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी पुतीन यांची भेट घेतलेली होती, ते युद्ध आता थांबणार का, कधी थांबणार, याचे अपडेट आपल्याला या सेगमेंटमध्ये घ्यायचे आहेत. आणि याशिवाय झेलेन्स्की हे पुन्हा एकदा अमेरिका दौरा करणार आहे, त्यामुळे या दौऱ्यावेळी तरी तोडगा निघून रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी धडपडणारे ट्रम्प यांना यश येणार का, याविषयी उत्सुकता आहे. त्याचेही अपडेट आपण या सेगमेंटमध्ये घेणार आहोत. आणि याशिवाय ज्या युद्धामुळे ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे, ते युद्ध थांबवण्यासाठी जेव्हा ट्रम्प दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा करतायत, त्यावेळेला भारतावरील ते 25% टॅरिफ मागे घेणार का, अशी ही चर्चा आहे. त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि याशिवाय हमासचा नायनाट करण्याची शपथ घेतलेला इस्रायल आता गाझावासियांना इतरत्र हलवण्याचं, दुसऱ्या देशामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याचं प्लॅनिंग करतोय. कोणता हा देश आहे, कशा पद्धतीने हे प्लॅनिंग केलं जात आहे, त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि याशिवाय भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू झालेला आहे, नुकसान किती झालंय, याचाही आढावा आपल्याला या सेगमेंटमध्ये घ्यायचा आहे. सगळ्यात आधी बातमी ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीची. ट्रम्प हे पुतीन यांची भेट घेण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. विशेषतः रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबावं यासाठी ते अनेक दिवसांपासून धडपडतायत. हे लपून राहिलेलं नाहीये. त्यांनी झेलेन्स्की यांच्यासोबत मागे चर्चा केली होती, मात्र पत्रकारांसमोर त्यांनी झेलेन्स्कींचा पाणउतारा केला. जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचा पाणउतारा केला आणि त्यामुळे तिथून झेलेन्स्की निघून गेले आणि कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही किंवा सीज फायरवर कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यावेळेला सुद्धा झाला नव्हता. आता रशिया हा भारताच्या जवळ येतोय. चायना, रशिया आणि भारत हे तिन्ही देश ज्यांच्यावर ट्रम्प यांनी टॅरिफ लादलेले आहेत किंवा टॅरिफची धमकी दिलेली आहे, अशा स्थितीमध्ये ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते आणि त्यांना त्यामध्ये यश आलेलं आहे. प्रयत्न फक्त भेटीमध्ये यश आलंय. 15 ऑगस्ट 2025 अलास्कामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अनेक तास ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेदरम्यान ट्रम्प हे पुतीन यांची समजूत काढतील, त्यांना सीज फायर करण्यासाठी, रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवण्यासाठी तयार करतील अशी अपेक्षा होती. पण तसं काहीही झालेलं नाही. सीज फायरची कोणतीही घोषणा झालेली नाही. उलट या चर्चेमध्ये ट्रम्प जिंकले नाही, पण समोरासमोर झालेल्या या चर्चेत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, नोबेल मिळवण्यासाठी धडपडणारे ट्रम्प पुतीन यांची समजूत काढून युद्ध थांबवतील असं वाटलं होतं, पण तसं काही झालेलं नाहीये. उलट या बैठकीमध्ये ट्रम्प हरले नाही, मात्र पुतीन स्पष्टपणे जिंकले असं ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या प्रयत्नांना कधी यश येणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच झेलेन्स्की हे अमेरिका दौरा करणार आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे आता वॉशिंग्टन दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. आणि या दौऱ्यासाठी, वॉशिंग्टन दौऱ्यासाठी ट्रम्प यांनीच आपल्याला फोन केला होता. 1.5 तास त्यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान नाटोचे अधिकारीही फोनवर जोडले गेले. त्यामुळे आपण ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचं झेलेन्स्की यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता होणारी ही जी चर्चा आहे, येत्या सोमवारी ही बैठक होणार आहे या दोन्ही नेत्यांमध्ये. या चर्चेदरम्यान ट्रम्प, पुतीन यांनी ज्या काही अटी घातलेल्या आहेत या युद्ध थांबवण्यासाठी, त्या अटी झेलेन्स्कींना समजावून सांगतील आणि त्यानंतर झेलेन्स्कींनी हे युद्ध थांबावं किंवा याच्यासाठी पुढाकार घ्यावा अशी समजूत काढण्याचा प्रयत्न करतील, त्यांना विनंती करतील अशी अपेक्षा आहे. आणि मागच्या वेळेला जेव्हा झेलेन्स्की अमेरिकेमध्ये आले होते त्यावेळेला जसा पाणउतारा केला तसा होणार नाही, तसा केला जाणार नाही अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. त्यामुळे आता या वेळेला तरी ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश येतं का, युक्रेन आणि रशियाचं हे युद्ध थांबतं का, याकडे जगाचं लक्ष लागलंय. असो, ट्रम्प आणि पुतीन यांच्या या भेटीनंतर आता चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे ट्रम्प भारतावर लावलेलं 25% अतिरिक्त टॅरिफ मागे घेणार याविषयीची. कारण रशियाकडून भारत हा तेल खरेदी करतो आणि रशिया त्याच पैशातून युक्रेनवर हल्ला करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला होता आणि त्यामुळेच भारतावर आपण 25% अतिरिक्त टॅरिफ लावत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर आता जेव्हा रशियासोबत चर्चा करण्यासाठी स्वतः ट्रम्प तिथं गेले, याआधी सुद्धा भारताने सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं ट्रम्प हे रशियाकडून खरेदी करतात आणि भारताला म्हणतात की त्यांनी खरेदी करू नये. ही जी दुतोंडी भूमिका आहे ही भारताने आधीच जगासमोर आणलेली होती. पण आता
हे युद्ध थांबवण्यासाठी जेव्हा ट्रम्प हे रशियासोबत बोलणी करतायत, ट्रम्प यांना विचारण्यात आलं की आता भारतावरील ते 25% अतिरिक्त टॅरिफ तुम्ही मागे घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याविषयी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणजे येत्या 2-3 आठवड्यामध्ये आपण याविषयी विचार करू, असं ट्रम्प म्हणाले. त्याचबरोबर यावर विचार करण्याची आता गरज नाही, असंही त्यांनी सांगून टाकलेलं आहे. तेव्हा 27 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर जे 25% अतिरिक्त टॅरिफ लावलं जाणार आहे ते लावलं जाणार नाही आणि ब्लॅकमेलिंग करून ट्रम्प हे थकले असतील तर ते हे टॅरिफ मागे घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 2023 पासून हमास सोबत लढा देणाऱ्या इस्रायलनं आता गाझा पट्टीतील सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना दुसऱ्या देशामध्ये हलवण्याचं प्लॅनिंग सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर हमासचं पूर्णपणे उच्चाटन करण्याची शपथ इस्रायलनं घेतलेली आहे. त्यामुळे कुठेतरी गाझा पट्टीची नाकाबंदी सुद्धा इस्रायलनं केली होती, पण त्यामुळं गाझामधील सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उपासमारीचा सामना करावा लागला आणि इस्रायलवर मोठ्या प्रमाणामध्ये टीकाही झाली. आता त्यातूनच इस्रायलनं ही नवीन योजना आखल्याची माहिती आहे, नवीन प्लॅनिंग केल्याची माहिती आहे आणि त्यानुसार इस्रायल साऊथ सुदान सोबत, आफ्रिकेमधील एका देशासोबत चर्चा करतोय सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना तिथं त्यांचं पुनर्वसन करण्याविषयी अशी माहिती समोर आली आहे. जर ही योजना प्रत्यक्षात आली तर गाझा पट्टी जी मागील जवळपास 2 वर्षांपासून युद्धामुळे उद्ध्वस्त झालेली आहे, त्या गाझा पट्टीतील लोक एका अशा देशामध्ये त्यांचं पुनर्वसन केलं जाईल जो देश वांशिक आणि राजकीय हिंसेनं ग्रासलेला आहे. त्यामुळे आता गाझावासियांचा संघर्ष संपणार का, खऱ्या पद्धतीने संपणार का, हा सवाल आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आलेल्या मुसळधार पावसानंतर पूर आलाय, महापूर आलेला आहे आणि त्यामुळे तिकडची परिस्थिती बिकट झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वायव्य पाकिस्तानमध्ये मोठं नुकसान झालंय आणि मागील 24 तासांमध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मृतांमध्ये बचावासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरच्या 5 क्रू मेंबरचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील टेकड्या असतील किंवा पर्वतांमध्ये 307 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झालेली आहे आणि अनेक लोक बेपत्ता असल्याचंही कळतंय. तर इथे एवढा पाऊस पडला की त्यामुळे नद्या नाले भरून वाहत आहेत, रस्ते घरांमध्ये पाणी शिरले, जागोजागी झाडं उन्मळून पडलेली आहेत, रस्ते वाहून गेले, त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटलाय आणि अनेक वाहनं वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. अडलेले जे रस्ते आहेत ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशामध्येच त्या भागामध्ये येणाऱ्या 21 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.